तर मित्रांनो मी पटापट जाऊन तो फणस काढतो जो पिकलेला आहे तो आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा तुम्ही याला तुम्हाला दाखवत होतं या फणसावरून आता वरनं जे फणस काढले होते ना तर बघा तो बघा तिकडे पण एक पिकलेलं आहे पण तिथं आपण गेलोच नाही त्या साईडला. तर बघा तुम्हाला दाखवतो ना बघा हा इथे फणस भेटले आपल्याला. हा इथे पीक काय बघा हे फुटलेले आहेत पूर्ण असे बघा हे फाटलेले आहेत बघा. हे तुम्हाला घरी पण दिसत असेल आतमध्ये आहे का इकडे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो आजच सकाळी मुंबईवरून आलो आहे गावाला. पण गावावर आलो आहे तो डायरेक्ट पहिला गेलो आहे नलपुडीला तिकडे लग्नाला. तिकडे मावशीच्या मुलगीचं लग्न होतं ते लग्न लावून आणि सोबत भावाचंही होतं चुलत भावाचं. पण तिकडे मोठा भाऊ गेला होता मग मी इकडे मावशीच्या तिकडे गेलो होतो. आणि आता त्याच्यानंतर तिथून मी आता जस्ट डायरेक्ट गावाला आलो आहे. तर बोललो चला तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो आणि संध्याकाळचं वातावरण दाखवतो आपल्या गावचं कसं आहे ते. तर बी बघा मी इकडे आता जंगलामध्ये इकडे येऊन बसलेलं आहे. तुम्हाला पक्ष्यांचे आवाज येत असेल वेगवेगळे कारण संध्याकाळचा आवाज एकदम वातावरण आहे ना. आता पक्षी प्रत्येक आपल्या घरट्यावर जाऊन बसतात कारण ह्या टाईममध्ये बघा आवाज येत असेल तुम्हाला सर्वांचा. तर बोलू तुम्हाला आजचा संध्याकाळचा आपण सन्नाटगावचा तुम्हाला संध्याकाळचा सनसेट आणि आजचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. त्याचबरोबर काही करवंद काय भेटली खायला तर ते दाखवतो. फणस काय असेल तर भेटलंच तर ते तुम्हाला दाखवतो. चला पुढे कंटिन्यू पहा. सूर्य मावळत आला आहे पाहू शकता इकडे बघा या झाडाच्या कोपऱ्यातनं कसं मस्त दिसतंय. आणि इकडे आंबे पण पिकायला लागलेले आत्ता. तर मी तुम्हाला दाखवतो आंबे पिकत असेल तर पिका भेटलं तर पिकत असेल तर आंबे पिकता येतात. पक्ष्यांची बघा तुम्हाला आवाज येत असेल मस्त. आणि हे सनसेट बघा तुम्हाला दिसतंय. तर मित्रांनो बघा बघूया का आपल्याला काय भेटतंय का. ते बघा पक्षी होता खाली बघा. हा आंबा इथे आहे ना समोरचा तो आंबा पिकतो इथे. तर त्याच्या अरे बापरावरती पिकलेत बघा किती आंबे पूर्ण लाल लाल झालेत बघा. याच्यावर किती आंबे पिकलेत खूप सारे आंबे पिकलेत. पण आता संध्याकाळ आहे वा 1 2 3 4 13 असे खूप सारे आंबे पिकलेत खालपासून ते अगदी वरपर्यंत. पण खाली पिक आंबा तर एक पण नाही दिसत पण वरती मात्र पूर्ण लाल झालेत. बघूया खाली पडलेला असेल तर एखादा. शक्यतो पडलेला आंबा मित्रांनो भेटत नाही शक्यतो आता कारण गुरं ऐक सॉरी गुरं आहेत ना रात्री संध्याकाळी फिरत असतात देन खाली मग ते आंबा पडलाच ना तर ते खाऊन टाकतात. बघूया तरी पण तर ही आपली बैलगाडी आहे जे तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल. बैलगाडीने फाटी आणताना ते झांजूने शिवाने ब्लॉग बनवले आहे आणि बहिणीची मुलं होती. तर ही आपली बैलगाडी आंबा तर दिसत नाही कुठे. बघूया तरी पण इकडे ना सर्दी झाली आज. हा एक आंबा भेटला पिक्का आताच पडल्या वाटतं बहुतेक. हा पहा इथे हा बघा मस्त असा पिक्का आंबा आहे. खूपच सारे आंबे पिकलेत पाहू शकता इकडे वरती पण.
तर आंबा हलवायला चढण्याची कॅपॅसिटी नाही वरती, नाही तर आताच चढवलं असतं वरती. पक्ष्यांची आवाज बघ येत असेल तुम्हाला. चला बघूया आपल्या एखादा कुठला पक्षी दिसतंय का. हा बघा इकडे मोहऱ्याचं झाड आहे, ज्याची फुलं विकली जातात सुकवून. तो हा मोहऱ्याचा झाड. पण आपल्या इकडे कोण त्याची फुलं विकत नाही अजून, आणि कोण जमा पण नाही करत. ते फणस बघा एक तुम्हाला दाखवतो. त्या फणसावर फणस बघा किती आलेत. चला तर आपण तिच्या पायाखाली. इथे बघा काही नाही, एक पक्षी ओरडतोय, त्याचा खूप आवाज येत आहे. ऐकलं का? आणि मित्रांनो आहे ना, आता पहिले याच्या आधी आहे ना वाघ इकडे नव्हते. वाघ बिबट्या खूप कमी प्रमाणात होते. पण आता आहे ना, माहीत नाही कुठून सोडलेले आहेत गव्हर्मेंटने की कसे आलेत माहीत नाही, पण खूप सारे आलेत. आणि गावाच्या आजूबाजूला असे फिरत असतात संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या टायमाला. अजून दिवस आहे म्हणजे अजून एवढं लवकर नाही, पण एकदा थोडंसं कालोख झालं ना की गावाच्या आजूबाजूला फिरत असतात. म्हणजे ह्याचे गुरं कुत्रं असं कोणाला पण पकडून घेऊन जातात. माणसावर अजून आपल्या इकडे अटॅक नाही केलेला आहे, पण खूप आलेत. आणि त्याच्यामध्येच आहे ना आपली एक गाय वाघाने पकडलेली आहे. ती गाभण होते, गाभण म्हणजेच प्रेग्नंट होते. पण तिला मारलेले आहे वाघाने. नाही आता नाही झाले, जवळजवळ 1 महिना झाला. पण तो जर जमलंच तर त्या जागेवर तुम्हाला दाखवेन जाऊन कुठं पकडलेले. एकदम जवळच आहे. म्हणजे आमच्या इकडे वरती मंदिर आहे ना, ते वॉटरफॉलला जायचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, तर त्याच्या वाटेच्या बाजूच एकदम पकडले. आणि त्या गायचे माझ्याकडे फुटेज आहेत. तिच्या पोटातनं जो वासरू बाहेर आला होता त्याच्यातून फुटेज आहेत. त्याचं तुम्हाला दाखवू शकतो. तर हे बघा फणस, हे बघा खूप सारे फणस आलेत. चल जवळून दाखवतो. हे बघा हा फणस आहे ना, हा पिकायला झालेला आहे. हा आहे ना, हा फणस तो वरती एक आहे. बघा आता तुम्हाला 2 पक्ष्यांचा आवाज येत असेल. हा एक, हा एक. हा जो पानची वरटतोय ना, असं बघा. नाही रिप्लाय देत, पण असं ओरडलो ना रानामध्ये का तो पक्षी रिप्लाय देतो. आणि त्याचं नाव पिता आहे मित्रांनो. हा पक्षी आहे ना, हा फक्त पावसाळीच येतं. आता जसं उन्हाळ्याला सुरुवात, आता मे महिन्यात चालू झालेला आहे, तर आता तेच एक पक्षी इकडं कोकणात या भागात यायला सुरुवात झालेली आहे. आणि जसा काही पाऊस संपला की ते पुन्हा निघून जातात दुसरीकडे, दुसऱ्या राज्यात. माहीत नाही एक्झॅक्टली कुठून येतात ते, पण ते दुसरीकडे जातात. आता हा पक्षी आहेत ना, एक येऊन पूर्ण पावसाळ्यात ना सगळीकडे त्यांच्या घरटी असतात. आणि याचे घरटे ना खूप वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे बाहेरून पूर्ण करवंदींचे काटे, असे वेगवेगळे काटे, पूर्ण काट्यांनी बनवलेलं असतं बाहेरून. आणि आतमध्ये त्याच्यामध्ये पाला टाकतो. म्हणजे पाला म्हणजे कुजलेली पानं असतात ना, म्हणजे झाडांची पानं, ते टाकून पूर्ण असं पॅक करून घेतो. बाहेरून काटे, आतून ते सर्व पानं, आणि त्याच्यानंतर आतमध्ये गवत लावून तो पॅक करतो. आणि त्याच्या घरामध्ये 3 ते 4 अंडी असतात. जर तुम्हाला मी फोटो भेटला तर तुम्हाला फोटो दाखवेन तो त्या पिताचा. हा एक स्थलांतरित पक्षी असतो, जो थोडे दिवस इकडे येतो पुन्हा त्याच्या तिकडे निघून जातं. तर पहा आपल्या इकडचा व्ह्यू.
करवंद तर काही दिसत नाही कुठे. हा पक्षी इथून गेला उठून बहुतेक लांब. बघा सूर्य मावळत आलेला आहे. तर तुम्हाला मी आज सनसेट दाखवतो जवळून तिकडे जाऊन खाली गावच्या कडेला. मी आता थोडंसं बाहेर आलो म्हणून बाहेर तुम्हाला दिसणार नाही. आज आहे ना मित्रांनो सकाळी आज आहे ना पावसाचं वातावरण झालं आहे. तुम्ही पाहू शकता वरती ढगबीग आलेले आहेत. हे बघा इकडे, हे बघा वरती पूर्ण ढगाचं वातावरण झालेलं आहे इकडे. आणि इकडे एक साईडला आपलं सनसेट चालू आहे. सूर्यास्ताची वेळ थोड्याच वेळ तुम्हाला सूर्यास्त पाहायला मिळणार आहे आपला. तर तुम्हाला आता इकडे एक फणसाचं झाड आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे आंबे बघा किती खाल्लेले आहेत. गुरांनी सर्व आंबे खाल्लेले आहेत. पाहू शकता सगळीकडे बाटेच बाटे टाकलेले आहेत. हे बघा इकडे, हे इकडे, अरे वा आताची आंबा पडलाय बघा. मग अशा पण इथनं फिरून गेलो होतो सगळीकडे, पण आंबा काय भेटला नव्हता, आपल्याला दिसला नव्हता. तर हा बघा आता इथे एक आंबा पडलेला आहे. हा बघा, बघा काय भारी आंबा आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे बघा 2 आंबे भेटले. आणि आंबा पण चांगला आहे, गोड आहे एकदम खायला. तर हे बघा हा ही फणस आहे. ह्याच्या फणसीवर पण आहे ना, ह्या बुंदा बघा इथं, ह्याच्या बुंदा तुम्हाला एक वाटत असेल, पण हा एक नसून इथे 2 फणसाचे झाड आहेत. सॉरी, हा इकडे आहे ना हा झाड तो कापा आहे. आणि तिकडचा जो स्टेट गेला तो बरका आहे. आणि ह्याच्यावर बघा हे खूप सारे फणस आले होते ह्याच्यावरती, पण हे अर्धे माकडा खातात. बघा तो एक वरती आहे ना फणस पिकलेला आहे बघा, फाटलेला आहे तो, पिकलेला आहे तो फणस. थांबा तुम्ही काढतो तो फणस मी, पण तो पिक्का आहे आणि तो असंच खराब होऊन जाणार आहे. तर खराब होऊन घालवण्यापेक्षा आपण त्याला जाऊन काढूया पटापट. मी इथं मोबाईल ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो काढून हा फणस. तर मित्रांनो मी पटापट जाऊन तो फणस काढतो जो पिकलेला आहे तो, आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपल्याला ना एक नाही एकूण 3 फणस भेटलेत पिके. चला तुम्हाला दाखवतो. मी आता जस्ट काढलेत, तुम्हाला बघायला भेटले की नाही मला माहीत नाही. तर चला तुम्हाला दाखवतो.
तर मित्रांनो बघा, तुम्हाला दाखवलं होतं ह्या फणसावरून आता वरनं जे फणस काढले होते ना, तर बघा तो बघा तिकडे पण एक पिकलेलं आहे, पण तिथं आपण गेलोच नाही त्या साईडला. तर बघा तुम्हाला दाखवतो ना, बघा हा इथे एक फणस भेटले आहे आपल्याला. हा इकडे पीक आहे बघा, हे फुटलेले आहेत पूर्ण असे बघा, हे फाटलेले आहेत बघा. हे तुम्हाला घरं पण दिसत असतील आतमध्ये. हा एक आहे इकडे आणि हा एक आहे बघा इकडे. हा इथे काय हा पण बघा असा फाटलेला आहे पूर्ण, त्याच्यामुळे ते काही ओळखायची गरज नाही पडली. आणि हा बघा हे ते पण एक आहे, हे पिके फणस आहेत हे बघा तिन्ही पण. तर हे आपण इथं ठेवूया. तर मित्रांनो गावाकडं आल्यानंतर आहे ना, ही खरी मजा असते. गावी आलो ना कधी पण, तर असं काही ना काहीतरी खायला भेटतं आणि ते एक्सप्लोअर करणे खूप वेगळं असतं. आता आंबे पण भेटले, फणस पण भेटलं आहे, करवंद नाही भेटत, पण थोडा टाईम भेटला असेल नक्की ते पण मी शोधलं असतं. तर तुम्हाला सनसेट दाखवायचं राहिलं तर मी तुम्हाला सनसेट दाखवतो पहिलं. चला बघा, संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे, सूर्य मावळतीला गेलेलं आहे आणि हे त्याचं व्ह्यू पाहा एकदा. हे पहा, एकदम भारी असं दृश्य. हे बघा, वाव एकदम भारी. आता चिरागला आणि संकल्पला बोलवलं आहे वरती फोन करून. हे फणसने एकटा नाही होऊ शकत नाही त्यांनी, पण ते येतील तेव्हा. तोपर्यंत मी तुम्हाला हे सनसेट आपला जो सूर्यास्त होणार आहे त्याचं दर्शन देतो. आणि हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला ना, हे कमेंट करून नक्कीच कळवा. हे दृश्य पाहा एकदा.